ओम श्री सिद्धिबाई नमः. बघा, मी दुःख आज समाजामध्ये जिकडं तिकडं दुःख आलेले आणि लोक दुःख निवारण्याकरता कोणाकडे जातात? देवाकडे जातात, डॉक्टरकडे जातात, भक्ताकडे जातात आणि ब्राह्मणांकडे जातात. आणि मग जे मन स्थिर नाही, झगडे भानगडी, याच्याकरता साधू मग अंगारे दुपारे आणि इकडे जातात. पण आता त्याच्यावर मी एक मार्ग काढलेला आहे. तर दुःख भगवंत सुख नाहीच आहे. देवापाशी नाही सुखाचे गतुडे आणून देईल तुमच्या हाती. त्याच्यापाशी गतुडं नाहीच आहे. तुकाराम महाराजांनी सांगितले. मग गीतेत काय सांगितले? सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. गीतेच्या दुसरा अध्यायामध्ये दुःख आलं ना प्रसाद आहे, सुख आलं ना प्रसाद आहे. शिवी दिली ना तथा मान अपमान यो. मान दिला चांगला, अपमान केला चांगला. म्हणजे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं अनुकरण करणं म्हणजे सुख. आता हे 6 विकार आहेत, स्थिरपणा नाही. मग मरणाचे स्मरण करारे कोणी सांगितलेले? एकनाथ महाराजांनी. बघा, एकनाथ महाराजांकडे एक माणूस गेला आणि तो काय म्हणा, बुवा तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा, तुमची पत्नी, तुम्ही एकदम मस्त राहतात, झगडा भानगड काहीच नाही. आमच्या घरामध्ये सारखे भांडणं होतात, झगडे होतात. मग मग तुम्ही देवपूजा करतात? मग देवाला विचारा. बरं, विचारेल म्हणा. तो दुसऱ्या दिवशी आला आणि भगवंताला विचारलं का म्हणा? हा विचारलं. म्हणा काय सांगितलं? म्हणत तू ये ना सोमवारी मारणार आहे. बघा, घरी गेला. त्यांनी काय केलं? 8 दिवस कोणाचेच भांडण केलं नाही. 8 दिवस सोमवारी मेला नाही, मंगळवारी आला. का म्हण? मी तर मेलो नाही म्हण. म्हणत तू 8 दिवस काय केलं? आता काय मारायचं आहे ना, मग कायला भानगडी तंटी झगडी काय करायची काही गरज नाही ना. मग आम्हाला तीच कळली. साधू संतांना काय केलं एकनाथ महाराजांनी? का मरणाचे स्मरण करावे. या जगात आले, आपलं गाडी बंगला काहीच नाही, आपण मारणार आहे. मग जर मारणार आहे ना, मग कसं राहायचं? शांत. जोपर्यंत आहे तोवर कसं राहायचं? शांत. हा सगळ्यात सोपा उपाय. म्हणून स्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, शांत राहा, समाधानी राहा.